तर काल होती पौर्णिमा आणि पौर्णिमेनिमित्त मी गेले होते दत्ताच्या मंदिरामध्ये. म्हणजे मी पहिल्यांदाच एकटी कुठंतरी बाहेर पडले होते, कारण मी सहसा एकटी कुठं जात नाही. दरवेळेस जाईल तर सोबत गाडीवरच जाते. पण मग म्हटलं ह्यावेळेस आपण जाऊ एकटं कुठंतरी. प्रत्येक वेळेस कोणावर कशाला अवलंबून राहायचं. आता किती दिवस तरी आपण पण कोणावर अवलंबून राहणार आहे. आपण पण तर घराच्या बाहेर पडलं पाहिजे ना. म्हणून साठी मग मी पोरींना घेऊन 5 वाजता निघाले होते. तर मग गेलो होतो आम्ही तिथं जाऊन. मस्त मंदिर मोकळं होतं, गर्दी नव्हती जास्त. मस्त तिथं बायांचा हरिपाठ चालू होता. मस्त शिव पण खाली खेळत होती हरिपाठ ऐकत. आरू पण खेळत होती. मी पण अर्धा तास तरी बसले असेल. एकदम शांत वाटत होतं. जे काही डोक्यात टेन्शन काय जे काय असेल डोक्यामध्ये चालू सगळं तिथं गेलं. एकदम रिलॅक्स वाटत होतं. असं वाटत होतं तिथून उठू नये, पण काय पर्यायाने घरी येऊन पण घरातली कामं आवरावं लागतील म्हणून मग तिथून निघालो. अंधार पण पडत होता. सोबत 2 पोरी होत्या. तर मग एकटीने परत एवढं लांब पायी यायचं. म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला परत एखाद्या दिवशी येता येईल. म्हणून मग तिथनं निघाले आणि घरी आले. आरूला मध्येच पाणीपुरी खायची होती. समोरच तिथं गाडा होता तर आरूचं चालू होतं पाणीपुरी खायची. म्हणून मग आरूला तिथं पाणीपुरी खाऊ घातली आणि तिथून निघालो घरी. घरी आले तो किचन बघितला, तिथंच डोकं बंद पडलं. जितकी रिलॅक्स मंदिरात गेल्यावर झाले होते तितकंच डोकं घरी येऊन बंद पडलं होतं. म्हटलं ठीक आहे आता. मग एक डोक्यात विचार पण आला होता की उगाच गेले, घरी राहिले असते तर एवढं काम पण आवरून झालं असतं. तर आता उगाच ते काम लांबला असं विचार पण आला होता डोक्यामध्ये. पण म्हटलं ठीक आहे चला आता जाऊन आले ना. तर मग घरी आले. पहिले सर्वात आधी तर शिवला झोपवून दिलं, कारण तिच्या झोपेस टाईम झाला होता. मग तिला झोपवून दिलं आणि लगेच घेतला स्वयंपाक करायला. सर्वात आधी डाळ भातच कुकर लावून दिलं. किचनवर तो पसारा इतका पडला होता की तो असताना स्वयंपाक होणं शक्य नव्हतं. कारण मला किचनवर पसारा असला की स्वयंपाक काय कोणतंच काम जमत नाही. म्हणून सर्वात आधी तर तो पसारा आवरून घेतला आणि सर्वात आधी रॅकला भांडी लावून दिले. भांडी घासून घेतले. किचन परत पुसून बिसून घेतला. मग तोपर्यंत डाळ भात पण होत होता. लगेच पीठ मळून ठेवलं किचन पुसून झाल्यावर. डाळ भात झाला आणि लगेच भाजी टाकायला घेतली. तांदूळक्याची भाजी करायची होती. मग कढई लगेच दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली. लगेच या गॅसवर तवा ठेवून पोळ्या करून घेतल्या. पोळ्या झाल्या आणि लगेच इथं मी डाळीला तोपर्यंत कुकरची वाफ पण गेली होती आणि लगेच मग घेतलं डाळीला फोडणी द्यायला. डाळ जोपर्यंत मिरच्या परतत होत्या तोपर्यंत इकडे बाकीचं राहिलेलं काम मी आवरून घेत होते. काय तोपर्यंत थांबण्यापेक्षा दुसरं पण काम होतं म्हणून मग न थांबता बाकीचं काम आवरून घेतलं. आणि इथे डाळीला फोडणी देऊन झाली आणि मग लगेच मसाल्याचा डब्बा ते सर्व भाजी झाकून ठेवली. मसाल्याचा डब्बा साईडला ठेवून दिला. भातावर झाकण ठेवून दिलं. म्हणजे जे काही किरकोळ काम होतं ते आवरून घेतलं आणि डाळीला फोडणी देऊन झाली. जोपर्यंत डाळीला उकळी येते तोपर्यंत आरूची अशी काही मध्ये मस्ती चालू होती. ती सांगायला आली ती की शिव उठली म्हणून. मग भांडी घासून घेतले की